बंधूंनो, मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. एक वेळ रायगडाच्या माथ्यावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊया. वैभवशाली परंपरा जतन करताना, मराठी मुलकाचं राज्य करताना 12 बलुतेदारांना गोळा करून कुळवाडीच्या राजानं जीवाला जीव देणारे नेकीचे नेकदार तयार केले. उत्तम, कर्तबगार, पराक्रमी पितृभक्त, ईश्वर निष्ठांची मांदियाळी राखणारा, मातृत्वाच्या दर्शनाने वैभव निर्माण करणारा असा मातृभक्त, अशा पराक्रमी राजाचं आपण समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र संघटितपणानं भगव्या झेंड्याच्या शिपायांना बरोबर घेऊन रायगड चढला पाहिजे. माथ्यावर जाऊन समाधीचं दर्शन घेतलं पाहिजे. तशा प्रतिकूल परिस्थितीत गडावर पाण्याची व्यवस्था करणारा, लाखो सैनिकाचं रक्षण करताना त्याच्या राहण्याची व्यवस्था करणारा, तलवारीच्या खणखणाटात माय बहिणीच्या रक्षणासाठी रक्ताच्या बलिदानाची रांगोळी काढत मराठी मुलूक सांभाळणारा नेता आपल्या सगळ्यांचा आदर्श आहे, आयडॉल आहे. म्हणूनच प्रीतीची गुलाबी गाणी गाणारी आपली भगिनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला गर्दी करण्यापेक्षा राजाच्या एका शब्दासाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांच्या रायगडाच्या पायथ्याशी जर आपण अभिषेकाचे साक्षीदार होण्यामध्ये यश मिळवलं तर गौतमी पाटलांच्या गर्दीपेक्षा मावळ्यांच्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होणं, यातच मराठी मुलकाची जगाच्या बाजारातली दहशत आहे. ती आपण राखूया अशी मला विनंती करायची आहे. अवघड अशी चढण, त्या असलेल्या त्या काळातल्या पायऱ्या, राजाचा दरबार, त्या ठिकाणी रचलेले मनसुबे, मोगलांना नामोहरम करण्यासाठी सारं दिल्लीचं तख्त थरथरा हलत होतं. एवढी जबाबदारी राजांनी त्या काळात पार पाडली होती. आपण सगळेजणच आता नक्की ठरवूया, आपण आता संकल्प करूया, राजाच्या समाधीचं दर्शन घेऊन त्या समाधीवरचा गुलाल, त्या समाधीवरची भगवी रक्षा हातात घेऊन माय बापाच्या पायावर ठेवून आपला माता आई वडिलांच्या पायावर टेकवूया. देवा शपथ, एकदा एक दिवस रायगडाच्या पायथ्याशी जाऊन चढण चढून माथ्यावर जाऊन समाधीच्या दर्शनाने पावन होऊया. नमस्कार.